म्हणजे ऋषिकेश धुलप, ज्याच्याकडनं आता छोटीशी चूक झाली, पण नाराज होण्याचं काही कारण नाही. आपण या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे आणि तेही फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आयोजकांसाठी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सुमितजी. यानंतर मी फैसलजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाला विनंती करतो की अपूर्वताई इथे आलेले आहेत. आपण आपल्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या, युवा सेना कोर कमिटीच्या सदस्या अपूर्वताई सामंत या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दीपक शेठ पवार यांना विनंती करतो की सर आपण स्टेजवरती यायचं आहे. अपूर्वताई 2 मिनिटं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नेमणूक झाल्यावर पहिलीच क्रिकेट टुर्नामेंट की जिथे आपण प्रमुख पाहुण्या म्हणून आहात आणि ती टुर्नामेंट रत्नागिरीमध्ये होते आणि रत्नागिरीमध्ये आहे याचं मला खरंच खूप आनंद वाटतं. कारण आज आमच्या वतीने म्हणजे रत्नागिरीकरांच्या वतीने आपले पिताश्री असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपण युवकांच्या वतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सर्व क्रिकेट प्रेमींचं, रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींचं नेतृत्व करताय. मी तुम्हाला विनंती करतो की ह्या संपूर्ण तरुण वर्गाला क्रिकेटच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात, विजेत्यांचं अभिनंदन आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याच प्रसंगी आज फैसल मुल्ला मित्रमंडळ ह्यांच्या माध्यमातून एवढा माझा आज इथे मानपान झाला, तर मी मंडळाचे सर्वप्रथम आभार मानते. खरं सांगायचं तर ही माझी पहिलीच टुर्नामेंट आहे, ही नेमणूक झाल्यानंतरची. त्याच्यामुळे माझ्या मनाला ही खूप स्पेशल आहे आणि मला बघायला देखील इथे फार आनंद होतो आहे की ज्या पद्धतीने ह्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. कारण आपल्याकडे आज आपला जो ग्राउंड आहे त्याचे काम सुरू आहे आणि गेली 2 वर्ष आपली चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा झालेली नाही. पण मी इथे शब्द देते की भैयांच्या माध्यमातून असेल, साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्याला तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात 100% प्लॅटफॉर्म उभा करून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. कारण जर तुम्ही बिहारमध्ये जाल तर बिहारमधल्या प्रत्येक माणसाची मानसिकता आहे की बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट. पण आपला कोकणी माणूस कुठेतरी पाठी राहतो, मनात सगळी धडपड असते पण कधी तोंडावर आणत नाही. पण हा जो उल्लेख आहे की कोकण फर्स्ट आणि कोकणी फर्स्ट, हा निरोप आपल्याला सगळीकडे पोचवायचा आहे. कारण आज जर आपण अधिकारी वर्ग बघू तर तो देखील आपल्याकडे कोल्हापूरचा, साताऱ्याचा, सांगलीचा आहे. त्याच्यामुळे आपल्या कोकणातल्या माणसाला जेवढी कोकणाच्या मातीविषयीचं प्रेम आहे, कोकणातल्या आजूबाजूच्या बंधूंविषयीचा जो प्रेम आहे, तर तो आपल्याला ह्याच क्षेत्रातून, मग क्रीडा असेल, MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा अन्य कुठलाही असेल. कारण विकास साहेब नेहमी सांगत आलेत की विकास हा शाश्वत असावा. आणि आता सोशल मीडियाच्या काळात जेव्हा असे प्लॅटफॉर्म्स उभे केले जातात तर मंडळाचे खरंच आभार मानले पाहिजेत. कारण तरुण पिढीला कुठेतरी मनोरंजन सोडून हा प्लॅटफॉर्म देण्याची सुद्धा ही संधी आहे. कारण आता टेनिस क्रिकेट असोसिएशनसुद्धा बनलेलं आहे आणि टेनिसचे सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात आणि त्यांची बक्षिसं बघून सुद्धा आम्हाला फार आनंद होतो की माणसं कौतुकाने एवढं प्राइसिंग लावत आहेत. आजसुद्धा मी पाहिलं की कोणीतरी 3 विकेट काढले तर 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. तर हे कुठेतरी प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. तर असाच पाठिंबा मी नेहमी सांगते, सामंत कुटुंब हे फार कष्टाने पायरी चढून चढून वर आलेलं आहे. पण तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे टिकून आहोत. तर असंच आशीर्वाद आणि प्रेम माझ्या वडिलांच्या पाठी, माझ्या काकांच्या पाठी आणि थोडं जास्त प्रेम माझ्या पाठी ठेवा. कारण मी तरुण आहे, नवीन इथे आली आहे. जास्त मी तुमचा वेळ घेत नाही. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गेले 4 दिवस आपल्या आवाजात अतिशय चांगल्या प्रकारे या मॅचचं समालोचन केलं ते दीपक कांबळे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि रझाक शेठ काझी यांना विनंती करतो की दीपक शेठ कांबळे यांचं आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे, स्वागत करायचं आहे. सर, गेले 4 दिवस आम्ही तुमचा आवाज ऐकत होतो, सगळे खेळाडू ऐकत होते, पण आज पहिल्यांदाच तुम्ही स्टेजवरती आलायत आणि तुम्हाला पाहायला लोकांना मिळत आहे ज्यांचा आवाज
गेली 4 दिवस आपण ऐकताय ते दीपक कांबळे. त्याचबरोबर मगाशी उल्लेख झाला की कुठचंही गालबोट न लागता ही स्पर्धा पार पडली. त्यासाठी महत्त्वाचे कामगिरी जे बजावले होते ते दोन्ही अंपायर जमीर मुल्ला यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतो. जमीर शेठ, आपण या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फार मोलाचं सहकार्य केलं. अतिशय महत्त्वाची कामगिरी आपण पार पाडलीत. जकी खान यांना मी विनंती करतो की आपण जमीर मुल्ला यांचा सन्मान करावा. दुसरे अंपायर मी आमंत्रित करतो मैनू मदार, व्यासपीठावरती या. आणि तन्वीर मुजावर यांना विनंती करतो की आपण यांचा स्वागत आणि सन्मान करावा. फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकण नगर आयोजित जिल्हास्तरीय भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 2026 माननीय आमदार किरण उर्फ भयाशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेली ही स्पर्धा. या स्पर्धेतील दोन्ही अंपायर आणि कॉमेंटेटर यांचा आपण सन्मान करतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज आपण देतोय. सुरुवात करूया. बेस्ट फिल्डर मी आफरीनजी होडेकर, नगरसेविका आफरीनजी होडेकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान प्रदान करावा. बेस्ट फिल्डर, प्लीज कम ऑन द स्टेज. विनो गोवेकर, प्लीज कम ऑन द स्टेज. बेस्ट फिल्डर. गुडेवटार टीमचा हा प्लेयर. खरं तर यांच्या वयाचा अंदाज लावणं हे खूप खूप कठीण आहे, कारण गेली अनेक वर्ष मी यांना खेळताना बघतोय. रत्नागिरी स्पोर्ट्स यांच्या वतीने हा टी शर्ट त्यांना देण्यात येतोय. मी रंगमंचावरती आमंत्रित करतो बेस्ट बॉलर हा सन्मान देण्यासाठी मी नगरसेविका रुखसार खान यांना विनंती करतो आणि व्यासपीठावरती आमंत्रित करतो. प्लीज कम ऑन द स्टेज. अतुल लांजेकर. रत्नदीप पाटीलवाडीचा हा प्लेयर अतुल लांजेकर. सुमित बावकर यांच्या वतीने आपण त्यांना टी शर्ट देतोय. त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. बेस्ट बॉलर. बेस्ट बॅट्समन हा किताब देण्यासाठी मी फौजिया मुजावर यांना विनंती करतो. कोण असेल बेस्ट बॅट्समन? एनी गेसेस? मगाशी ज्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं त्यांनाच मी परत एकदा स्टेजवरती बोलवतो. अनिकेत पाटील, बेस्ट बॅट्समन. फै स्पोर्ट्स यांच्या वतीने तुम्हाला मिळते ही बॅट, त्याचबरोबर टी शर्ट आणि सन्मान चिन्ह. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि संपूर्ण चषका दरम्यान, संपूर्ण टुर्नामेंट दरम्यान ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली असा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी दीपक शेठ पवार यांना विनंती करतो की दीपक सर आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह द्यायचंय.
सुफी स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट आणि सुमित बावकर यांच्या वतीने टी शर्ट मी स्टेज वरती आमंत्रित करतो. सुफियान वागदरे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी स्टेज वरती आमंत्रित करतो. गौरव, यस, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज गौरव नागवेकर. आणि आता उपविजेता संघ उपविजेता संघ जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मी स्टेज वरती आमंत्रित करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की मी थोडंसं पुढे यायचं आहे. टीमला विनंती आहे प्रातिनिधिक स्वरूपात 2 म्हणजे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांनी स्टेजवरती यायचं आहे. बाकी सर्वजण या ठिकाणी बसून घ्या. जोरदार टाळ्या. अहिल वॉरियर्स गुडेवाटार, अहिल वॉरियर्स गुडेवाटार या. उपविजेता संघ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वच मान्यवरांच्या हस्ते आपण प्रदान करतोय उपविजेत्या संघाला हा मानाचा अमित केडगे यांनी हे प्रथम पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे. त्यांचे मी फैसल मुल्ला मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो रत्नदीप पाटीलवाडी. आमचे मित्र युवा सेनेमध्ये नेहमी कार्यरत असणारे प्रथमेश पाटील या ठिकाणी आहेत. आपण सर्वजण त्यांना बावा या नावाने ओळखता. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आवाज आवाज पाटीलवाडी आवाज झाला पाहिजे. 3 चेस फॉर पाटीलवाडी. हिप हिप. येस, विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे खूप खूप आभार. या टुर्नामेंटसाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी फैसल मुल्ला आणि त्याच्या संपूर्ण मित्रमंडळाला मदत केली त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि तुमच्या संपूर्ण क्रिकेट सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम ही टुर्नामेंट या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.